To means which I would have otherwise. This patient 3 days back I have called up. 3 days back I have called up. मी सांगितलं त्यांना डिस्चार्ज हवाय. त्यांचं बिल आलंय काय 6 लाख रुपये. इंडिजन पेशंट आहे. त्यांनी सगळ्या भिका मागून 1,70,000 रुपये तुमच्याकडे भरले. विच दे वर नॉट रिक्वायर्ड टू ऍक्च्युअली. ठीक आहे, इन्कम सर्टिफिकेट आणायला वेळ झालं त्याच्यामुळे तुम्ही इलाज करत नव्हता, त्यांनी पैसे भरले. आता त्यांना डिस्चार्ज करायचं तर तुम्ही त्यांना बेनिफिट देत नाही. ठीक आहे, we'll look into that. No, this is one example. How many times am I going to face this? I have taken a meeting in Vidhan Bhavan. I have requested you all several times. Despite that, you all आता मला सांगतात चौधरी गेल्यात कुठेतरी बाहेर गावी, ते आल्यानंतर बघणार. नहीं, our concerned officer is on leave, sir. So we'll look into that. No problem. Sir, that he's for discharge. Let them go. Discharge के लिए है और उनका कुछ तो 5 लाख 5.5 या 1,70,000 भरा है. So they want to take a discharge. And tell him that it is an indigent patient. Patient is on ventilator. He is in अपना neuro recovery. Y0. नाम में बताएगा. त्यांचं जे इंडिजंटला जे कॅटेगरी आहे, जे क्वालिफाय होतं त्याप्रमाणे करा. मेहुल को बोल देते हैं उनका डिस्चार्ज फॉर्मेलिटी करके. ठीक है, no problem. फाइनेंस में अपन करवा देंगे. चेक करून देते. आता ही केस बघा. नाम में बताएगा. त्यांचं जे इंडिजंटला जे कॅटेगरी आहे, जे क्वालिफाय होतं त्याप्रमाणे करा. मेहुल को बोल देते हैं उनका डिस्चार्ज फॉर्मेलिटी करके. ठीक है, no problem. फाइनेंस में अपन करवा देंगे. चेक करून देते. आता ही केस बघा. म्हणजे अत्यंत गरीब पेशंट जे आहेत त्यांना मुफ्त इलाजसाठी राखीव ठेवण्यात याव्या, असं असतानाही या खासगी रुग्णालयांमध्ये ज्या वेळेला गरीब पेशंट येतात त्यावेळेला त्यांना इलाज दिला जात नाही, त्यांना ऍडमिशन दिली जात नाही आणि त्यामुळे त्यांना ही फॅसिलिटी शासनाने दिली असतानाही त्याचा उपयोग करता येत नाही आणि त्यामुळे या खासगी दवाखान्यांना, या खासगी रुग्णालयांना जबाब विचारणं अत्यंत आवश्यक होतं. माझ्या मतदारसंघातलं हे बॉम्बे हॉस्पिटल जे आहे तिकडे आज सकाळी माझ्याकडे काही पेशंट्स आलेले आणि अत्यंत गंभीर अवस्थेत असतानाही त्यांना इलाज प्राप्त होत नव्हता, त्यांना ऍडमिशन प्राप्त होत नव्हती हॉस्पिटलमध्ये. जे ऍडमिट आहेत त्यांना त्यांच्याकडनं वारंवार पैसे मागितले जात होते. आता ही झोपडपट्टीत राहणारी आमची जनतेतली लोक आहेत, यांना अशा हॉस्पिटलमध्ये इलाज परवडत नाहीये. त्यांना शासनाने फॅसिलिटी दिली आहे तर ती फॅसिलिटी डिनाय करायचा अधिकार या हॉस्पिटलला नाहीये आणि त्या विषयातच आम्ही जाब विचारण्यासाठी इकडे आलेलो आणि आम्हाला आता आश्वासित केलं गेलं आहे की जेवढे पेशंट येतील त्यांचा, ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल आणि जे क्रायटेरिया मीट करत असतील त्यांना इलाज दिला जाईल आणि जर का माझ्याकडे ह्या पुढे जर का अशी तक्रार आली तर त्याची गंभीर दखल घेऊन चॅरिटी कमिशनर मार्फत आणि शासनामार्फत आम्ही योग्य ती कारवाई करून घेऊ. तुम्ही आमदार आहात, मात्र विधानसभा अध्यक्षही आहात. एक हॉस्पिटलचा प्रश्न, तसाच मुंबईत अनेक हॉस्पिटलचा प्रश्न आहे. या संदर्भात काही बैठक तुम्ही बोलवणार? बघा, या विषयातली बैठक काही महिन्यापूर्वी मी बोलवलेली आणि त्या बैठकीत असा निर्णय झालेला की धर्मदाय आयुक्तांच्या मार्फत एक अहवाल सादर केला जाईल की प्रत्येक मुंबईतल्या हॉस्पिटल्सनी आतापर्यंत गेल्या 6 महिन्यात किती इंडिजंट पेशंट्सना ट्रीट केलं आहे आणि त्यांची कपॅसिटी किती आहे इंडिजंट पेशंट्सची, यावरनं दिसून येईल की नेमकी इंडिजंट पेशंटना योग्य तो इलाज प्राप्त होत आहे की नाही. परंतु आता या विषयातला पाठपुरावा करून निश्चितपणे मुंबईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या जेवढे गरीब पेशंट्स आहेत त्यांना न्याय मिळवून दिला जाईल. ज्या पद्धतीने तुम्ही डॅशबोर्ड संदर्भात देखील गेल्या वेळेस सांगितलं होतं, मात्र कुठल्याच रुग्णालयामध्ये डॅशबोर्ड दिसत नाही, कारण की पुढच्या 7 दिवसात हा डॅशबोर्डही दिसेल आणि नेमकी मुंबईतल्या प्रत्येक खासगी रुग्णालयात किती इंडिजंट पेशंट्सचं ट्रीटमेंट झालेली आहे या संदर्भातला पूर्ण अहवाल माझ्याकडे प्राप्त होईल. प्रश्न असा आहे की ही गोष्ट आज तुमच्यापर्यंत पोहोचली म्हणून या संदर्भात कारवाई होते, मात्र अनेक सर्वसामान्य जे रुग्ण आहेत त्यांच्यापर्यंत बेड्स पोहोचत नाही किंवा मग त्यांना नाकारले जातात. अशा वेळी मला वाटतं कधीतरी ही कारवाई होणं अपेक्षित होतं. आज ही कारवाई इकडे मुंबई हॉस्पिटलमध्ये झालेली आहे. यातून मुंबईतले इतर जे दवाखाने आहेत, इतर जे रुग्णालय आहेत ते निश्चितपणे काय ते समजायचे ते समजून घेतील आणि गरीब पेशंटना त्रास होणार नाही, त्यांच्या हक्काचे जे बेड्स आहेत ते त्यांना दिले जातील. या संदर्भातली कारवाई नक्कीच होईल.
आणि ह्याचा योग्य तो पाठपुरावा करून आम्ही या गरीब पेशंटना न्याय मिळवून देऊ. तर एकीकडे गरीब पेशंटला न्याय, तर 30 तारखेपर्यंत नवीन वेळापत्रक आहेत ते सादर करायचं. सगळ्यांना न्याय मिळणार, काळजी करू नका. सगळ्यांना न्याय द्यायलाच इकडे आहे आम्ही. दिल्लीला जाऊन भेट घेणार होता, कधीपर्यंत ही भेट नाही नाही, सगळ्या भेटीगाठी होतील. सध्या आपल्याला हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटची भेटगाठ करायची होती, ती केलेली आहे. पुढच्या भेटीगाठी ज्या वेळेला करायच्या त्यावेळेला मी करीन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.